सध्या वसई विरारमध्ये रिडेव्हलपमेंटचे म्हणजे स्वयं पुनर्विकासचे वारे वाहतात। तुम्ही जर तुमची बिल्डिंग स्वतःच बांधली तर तुम्हाला अतिरिक्त FSI म्हणजे तुम्हाला स्वतःचं जे चटई क्षेत्र आहे ते अतिरिक्त मिळू शकते। त्यासाठी ठाणे जिल्हा बँक ही कर्ज देत आहे। वसई विरारमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक बिल्डिंग आता रिडेव्हलपमेंट होतात। ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेने आतापर्यंत 10 ते 12 कर्ज दिलेलं आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट हा इतर बँकांपेक्षा 2% कमी आहे। इतर बँकांचा रेट ऑफ इंटरेस्ट कर्जाचा हा 12% आहे, 12.5% आहे आणि ठाणे डिस्ट्रिक्ट बँक हा रेट ऑफ इंटरेस्ट फक्त 10.5% घेते। तुम्हाला तुमची बिल्डिंग जर रिडेव्हलपमेंट करायची असेल तर ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेला तुम्ही संपर्क करू शकता। त्यांनी एक स्वतंत्र कक्ष जे आहेत रिडेव्हलपमेंटसाठी तयार केलेला आहे। आणि एवढंच नाही तर बँकेचे कर्मचारी असतील किंवा बँकेचे अधिकारी असतील स्वतः तुमच्या बिल्डिंगमध्ये येतात, तुम्हाला सर्व प्रकारचं मार्गदर्शन करतात। ठाण्यामध्ये देखील 3 ठिकाणी काम चालू आहेत। डोंबिवलीमध्ये शुभदा नावाची इमारत आहे, ही 7 मजल्याची इमारत आहे, तिचं देखील काम आता अंतिम टप्प्यात आहे। आतापर्यंत 14 लोकांना जे आहेत ह्या बँकेने कर्ज दिलेले आहेत। अनेक लोक ह्या घरामध्ये राहायला गेलेले। आपण आपल्या एखादी बिल्डिंग जर एखादा खाजगी बिल्डरला दिली तर अवघे 12 ते 15%, 20% पर्यंत तुम्हाला अतिरिक्त जे आहेत की स्क्वेअर फीट मिळतं। परंतु तुमची बिल्डिंग तुम्ही जर स्वतः बांधली आणि त्यात जर कमर्शियल ओपन केलं तर भाड्यावर तुमचा पुढचा मेंटेनन्स देखील निघू शकतो। त्यामुळे ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेची स्वयं रिडेव्हलपमेंटची योजना नेमकी काय त्यावर चेअरमॅन साहेब काय सांगतात आपण ऐकूयात। ज्या गृहनिर्माण संस्था आहे त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आपण गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकास योजनेसाठी कर्ज देण्याची घोषणा केली। त्याच्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला। वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना स्वतः गृहनिर्माण संस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी पाठवून त्यांचे दौरे आयोजित केले, त्यांची प्रशिक्षण आयोजित केले। त्याच्यामध्ये डोंबिवलीमध्ये शुभदा हाऊसिंग सोसायटीने आज 7 मजली इमारत उभे करून स्वतःच्या घरात राहायला गेलेले आहे आणि 7 कोटीचे कर्ज 2 वर्षात त्यांनी पूर्ण फेडलेलं आहे। याचा आदर्श इतर लोकांनी घ्यावा। त्याचप्रमाणे आपण कमीत कमी 14 लोकांना कर्ज मंजूर केलेलं आहे। ठाण्यामध्ये 3 सेवा गृहनिर्माण संस्थांचे बांधकाम चालू आहे। विरार वसईमध्ये नालासोपारामध्ये 10 कोटीचे कर्ज दिलं निर्माण दर्शन सोसायटीचं, तिचे 5 मजले पूर्ण झालेले आहे। विरारला मच्छीमार सोसायटीला आपण सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी कर्ज 7 कोटी दिलं आहे, तिचे काम चालू झालेलं आहे। वसई विरारमध्ये ही सेवा आपण जोरदार याच्या पुढे चालू करणार आहोत आणि अनेक संस्था आपल्याकडे अर्ज केलेले आहेत, ते प्रतीक्षेत आहे। येत्या काही दिवसात त्या ठिकाणी आपण त्यांना सुद्धा कर्ज देणार आहोत। म्हणजे वेगवेगळे सेल्फ डेव्हलपमेंटसाठी इतर बँकांचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे, तुमचा किती आहे? सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी इतर बँक मुंबई जिल्हा मधुर सहकारी बँकेने 12.5% कर्ज व्याज घेण्याचं धोरण ठरवलेलं आहे। आम्ही ज्यावेळेला या ठिकाणी बसलो त्यावेळेला आमचे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आणि युवा नेते क्षितिजी ठाकूर यांनी आम्हाला आग्रह केले का या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांना मिळावं म्हणून व्याजदर कमी करा। आणि आम्ही सकारात्मकरित्या संचालक मंडळामध्ये 10.5% व्याज म्हणजे इतर बँकेपासून 2% कमी व्याज आणि प्रोसेसिंग फीसुद्धा खूप कमी केली। अशा तऱ्हेने सुलभ इतर बँकेपेक्षा चांगल्या पद्धतीने आपण कर्ज त्या संस्थांनी देतो आणि घरपोच सेवा आमचे अधिकारी त्या सोसायटीमध्ये जातात, त्या सगळ्या रहिवाशांना एकत्र करून त्यांना सेल्फ रिडेव्हलपमेंटचे काय अडचणी, त्यांचं प्रशिक्षण कशा पद्धतीने, त्यांना कशा पद्धतीने मोटिवेट करा याच्यासाठी आमचे स्वतः अधिकारी त्या ठिकाणी जाऊन काम करते।